जी स्थळं आहेत महत्त्वाची त्या सगळ्या स्थळांना भेट देतात आहेत मुंबईत ओबीसी मोरे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमीत येऊन अभिवादन केलेलं आहे, काय भावना आहेत? आज माझ्या आयुष्यातील राजकीय इनिंगला सुरुवात होत आहे आणि ही सुरुवात करण्याच्या अगोदर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आपल्या घटनेचे शिल्पकार आहेत आणि ज्या घटनेच्या आधारावरती मी या देशातील गुन्हेगार देशद्रोह्यांना धूळ चारली अशा डॉक्टर बाबासाहेबांच्या घटनेचा आदर करून या घटनेबद्दल मला अतीव प्रेम असल्यामुळे आज बाबासाहेबांच्या स्मृतीचं दर्शन घेण्याकरता त्यांचे आशीर्वाद घेण्याकरता मी इथे आलेलो आहे। मला ही कल्पना आहे की बाबासाहेबांनी जी घटना तयार केली ती अतिशय उच्च प्रतीची आहे आणि जगात देखील तिची वाहवा झालेली आहे, परंतु जो गेल्या काही वर्षापासून गोबेल्स प्रचार करण्यात येतो की घटना बदलली जाणार आहे, हे पूर्णतः धातांत खोटं आहे, चुकीचं आहे। याला कारण असं आहे की या घटनेचा मी अभ्यास बारकाईने केलेला आहे। या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे आहेत, त्यामुळे घटना कुठेही बदलली जाणार नाही। परंतु भारतीय जनतेचा प्रतिनिधी, या मुंबापुरीचा प्रतिनिधी म्हणून ज्या वेळेला संसदेत मला प्रश्न मांडण्याची संधी मिळेल त्यावेळेला माझी मुख्यतः मदार ही बाबासाहेबांच्या घटनेवरती आधारित आहे। मी महाराष्ट्रात या घटनेच्या आधारावरतीच ज्यांच्यावरती अन्याय झाला, जो खैरलांजी दलित हत्याकांड असेल, सोनई दलित हत्याकांड असेल, यातील गुन्हेगारांना देखील कायद्याचं कठोर शासन म्हणजे फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवण्याचं श्रेय बाबासाहेबांच्या घटनेमुळे मला मिळालं होतं, हे मी पूर्णतः कबूल करतो आणि बाबासाहेबांची घटना ही मला माझ्या भावी आयुष्यात देखील प्रेरणादायक ठरेल याचा मला ठाम विश्वास आहे। Indeed, before starting the political inning, I have decided to pay utmost respect to the Dr. Babasaheb Ambedkar, who is the pioneer of our constitution. I relied upon this constitution in number of high-profile criminal cases, and I had no hesitation to say that I sought conviction on the basis of this enriched constitution, and while parting with the justice, I have also seen that no innocent person should be punished. I had no hesitation to say that our constitution has given me mental strength in order to convict the culprits who were involved in Khairlanji Dalit massacre as well as the Sonai Dalit Hatyakand. And I will see that this constitution should be paid highest respect and regard in the democracy of our country. Some people have deliberately Goebbels propaganda that constitution will be changed very soon. It is totally false. Our constitution founder Dr. Babasaheb Ambedkar has made such articles in the constitution that nobody and forever nobody, never the constitution will be changed at all. सर, असं म्हटलं जात आहे की भाजपला मराठी चेहरा मिळत नव्हता म्हणून तुम्हाला उमेदवारी देण्यात आलेली, आणि जर मराठी चेहरा मिळत नसेल तर असे बाहेरची लोक जे ती पक्षात निर्यात करायला लागत आहेत असं मी बाहेरचं आहे हे म्हणणं पूर्णतः चुकीचं, खोटं आहे। जन्मभूमी ही माझी जळगाव असली तरी माझी कर्मभूमी मुंबई आहे, आणि इतकंच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मी अनेक विविध खटले चालवलेले आहेत, त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याच्या नागरिकाला, रहिवाशाला मी त्या जिल्ह्यातला आहे असं वाटणं साहजिक आहे। 1993 मुंबईवरती झालेला हल्ला, त्यानंतर कसाबने 26/11चा हल्ला,
त्याचप्रमाणे गेटवे ऑफ इंडिया झवेरीबाजा बॉम्ब ब्लास्ट, तसंच शक्ती मिल गँग आहे, असे अनेक मुंबईचे खटले की मुंबईवरती ज्यांनी ऑर्गनाइज क्राईम केला, गुलशन कुमार कुंकटला, असे विविध खटले चालवले. त्यामुळे या आरोपांमध्ये कुठल्याही प्रकारे दम नाही. फुसकेबार करायचे असतील तर जरूर करावे, मी त्याचा कॉग्निझन्स घेणार नाही. सर, एक शेवटचा प्रश्न आहे की याआधी तुम्ही म्हटलं तर तुम्ही राजकारणात येणार नाही कधीच, आणि त्याच्यानंतर थेट तुम्ही एका हिंदुत्ववादी असलेल्या भाजप पक्षात प्रवेश करून लोकसभेची लढाई लढणार आहात. या सगळ्यांचं नेमकं मूळ कारण काय? मी व्यवसायाने वकील असल्यामुळे कुठल्याही गोष्टीचा विचार हा पूर्णतः करत असतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि गृहमंत्री अमित भाई यांनी गेल्या काही वर्षामध्ये जी काही उपाययोजना केली, विशेषतः आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताचं नाव त्यांनी एक वेगळं उज्ज्वल केलं. त्याचप्रमाणे शत्रू राष्ट्रामध्ये भारताकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत कोणा होणार नाही असा दरारा जागतिक प्लॅटफॉर्मवरती निर्माण केला. त्यामुळे हा पक्ष भाजपा या देशातील जनतेचं, देशाबाहेरील शत्रूंचं रक्षण करण्यास सक्षम आहे याची खात्री पटल्यानेच मी भाजपात जाण्याचा निर्णय केला, जेणेकरून सामान्य माणसाच्या हिताकरता, त्याचप्रमाणे या देशाच्या संरक्षणाकरता, सुरक्षिताकरता कायदा कसा बलवान करता येईल आणि हा कायदा लोकांच्या मनात कसा आधार राहील याची काळजी घेऊ शकतो आपण संसदेच्या माध्यमातून, हे जाणवल्यामुळेच मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा आपण राजकारणात प्रवेश केलेला आहे आणि किती चॅलेंजिंग आहे काय सांगा? काय आता तुम्ही उमेदवार आहात. राजकीय प्रवास हा पहिल्यांदाच सुरू होतो. मी प्रत्येक सोबत आहे, जुळलंय का तुमचं? जुळलं म्हणजे अरे जुळलं म्हणजे वेगळं कधी आहे? आमचं कधी वेगळं नव्हतं, कधी नाही. आणि पराग आळवणी असतील, सुशांत सावंत असतील, पूनमताई असतील, आशिषजी शेलार असतील, ही जरी सगळी माणसं मला नवखी भेटत असली तरी मी वकील असल्याने माणसाच्या चेहऱ्यावरून माणसं वाचण्याचा नाद मला सुरुवातीपासून आहे. आणि माझी खात्री आहे की भाजपमधील मंडळी खूप चांगली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.